आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. नाशिकच्या इगतपुरी येथील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर हल्ला करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी हे अद्याप फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी सांगितले. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून नाशिक ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत पत्रकारांना माहिती दिली. घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील रहिवासी असलेले एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. धबधबा पाहत असताना 2 अनोळखी मुलांनी महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीची सोनसाखळी व मोबाईल हिसकून घेतले. त्यावेळी पीडित दाम्पत्य आणि वाद निर्माण होऊन आरोपींनी फिर्यादी महिलेचे पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. फिर्यादी कुटुंबासह नाशिककडे निघाल्या असता आरोपींनी त्यांचा पाठलाग करत लोखंडी आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या कारच्या काचा फोडून जीवघेणा हल्लाही केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित तपासाची चक्रे फिरवत 9 संशयितांना ताब्यात घेतले. विशाल मच्छिंद्र भटाटे वय 27, अनिकेत गणेश मानवेडे वय 24, अनिरुद्ध विठोबा भागडे वय 25, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते वय 22, विनोद लक्ष्मण बोराडे वय 26, सचिन दत्तू आडोळे वय 29, अर्जुन सिंधू आडोळे वय 25, देवीदास कचरू भगत वय 25 व अजय भूषण दाल भगत वय 20 अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपी हे इगतपुरी तालुक्यातील रहिवासी असून यातील काही जण सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी दिनकर गायकवाड, नाशिक. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.